चला सर चला पुढे. दरबारामध्ये कुणाची कुजबूज नाही, पायाची सुद्धा हालचाल होता कामा नये. मी इथून छोट्याशा आवाजामध्ये बोलणार आहे. जर का तुमच्या कानापर्यंत आवाज येत असेल तर रिप्लाय मला जोराने द्यायचा आहे. एक दादा जागेवर जरा जागेवरती कुजबूज करून पायाची तिकडे बोलणार आहे आणि आवाज इकडे येणार आहे. इकोसिस्टम दाखवतोय. शांत. फोटो बनणार आहे 2 मिनिटं. 1 2 3. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. कागद पडतो, कागदाचा आवाज आला. तयार की नाही हिरोसाठी टाळ्या वाजव. जर आवाज आला तरच. 1 2 3. अरे एक नंबर. आवाज इथपर्यंत आला ऑलमोस्ट. हा सुपर व्हेरी नाईस. जय शिवराय. बघा झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शुभमंदिरी राजधानी रायगडाने एक नेत्रदीप सोहळा पाहिला होता 6 जून 1674ला. राजांचा शुभराजाभिषेक राजधानी रायगडावरती या दरबारामध्ये याच ठिकाणी पार पडला होता. या दरबारामध्ये 6000 प्रजा बसली होती आणि त्याच ठिकाणी आपले राजे सिंहासनावर रूढ होते. बघा आपल्या राजांचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन हे 32 मणाचं होतं. 1 मण म्हणजे 40 किलो असं 1280 किलोचं वजनी सुरत्नाजडी सिंहासन त्याच ठिकाणी उपस्थित होतं. बघा सध्या बाईची मेघडवरी दिसते का? भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गॅडी जयसिंग आहेत. ते 1985 साली त्या मेघडंबरीची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा आत्मय महाराजांची पंचधातूची प्रतिमा पाहता युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे 13वे वारसदार 6 जून 2009 मध्ये आतल्या प्रतिमेची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा पण महाराजांना दररोजच तुम्हाला नवीनच हार पाहायला मिळतो. शिवा प्रतिष्ठान बिर्डी गुरुजींच्या हस्ते सांगलीवरून दररोज 2 लोक रायगडावर येतात. गडावरती आले पहिले महाराजांची पहाटे पूजा केली जाते आणि नवीनच हार तुम्हाला राजांना पाहायला मिळतो. गेले 37 वर्ष झालेले आहेत. न चुकता राजधानी रायगडावरती हा राजांसाठी सांगलीवरून शिवा प्रतिष्ठान बिर्डी गुरुजींच्या हस्ते रायगडावरती असतोच. बघा आताही देखील असा एकमेव दरबार ज्या दरबारामध्ये स्त्री कधी नाचली नव्हती, स्त्रीला वाचवली गेली होती. आज आमच्याकडे स्त्रियांना 50% आरक्षण आहे पण 100% संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात होतं. बघा आणि असा एकमेव दरबार ज्या दरबारामध्ये कोणाही व्यक्तीवरती अत्याचार झालं नव्हतं. अशा आपल्या लाडक्या राजांचा हाच तो राजदरबार आणि याच राजदरबाराच्या घरामध्ये आपण एक मोठी अशी फ्रेम लावलेली आहे. बघा त्या फ्रेमही सर्वांनी पाहिलं असेल. एक रेड कपड्यामध्ये इंग्रज आहे, व्हाईट टोपी आहे. व्हाईट टोपी काढून वाकून आपल्या राजांना तिवार मानाचा मुजरा करतोय. त्याचं नाव आहे हेनरी ऑक्झर्टन. हेनरी ऑक्झर्टन राजांच्या शिवराजाभिषेकासाठी रायगडावर आला होता. या गडावरती येण्याकरिता त्याला 4 तास लागले होते. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घामेघूम झाला होता, वैतागला होता, थकला होता, दमला होता, लाल भून झाला होता. या रायगडावर येताच या नगरकणाच्या समोर आश्चर्यचकित होऊन जातो. कारण का या नगरकणाच्या समोर आपल्या राजाने 2 बलाढ्याची हत्ती आणि 2 घोडे सजून ठेवले होते येणाऱ्या जाणाऱ्यांच्या स्वागतासाठी. जेव्हा हत्ती पाहतो आश्चर्यचकित होऊन जातो. स्वतःच्या मनात म्हणतो अहो मी 2 पायचा माणूस आज रायगडावर येत असताना आज माझी दमछाक झाली. मग आपल्या राजाने एवढे बलाढ्य द्यायचे, महाकाय द्यायचे, हत्ती हे गडावर आणले तरी कसे? हा प्रश्न रोजनीशी डायरीमध्ये लिहून ठेवला आणि त्यांचे दुभाषिक होते नारायण शेणवी. तो नारायण शेणवी विचारतो की नारायण शेणवी आपल्या राजाने एवढे बलाढ्य द्यायचे, महाकाय द्यायची हत्ती हे गडावर आणले तरी कसे? ते म्हणतात की आपण हुशार आहात, या प्रश्नाचं उत्तर आपणच शोधा. पण या राजवंशाच्या गडबडीत त्यांना उत्तर कोणी देत नाही. पण आताचे इतिहासकार काय उत्तर देतात? आपल्या राजांची दूरदृष्टी खूप मोठी होती. 1656ला रायगड किल्ला जिंकला, 1670ला बांधून पूर्ण झाला. रायगड बांधायला किती वर्ष लागले? 14 वर्ष लागले. एका हत्तीची वाढवायला किती वर्ष लागतात? 3.5 ते 4 वर्ष लागतात. म्हणजे राजधानी रायगडाचं बांधकाम चालू असताना आपल्या राजाने हत्तीची छोटी छोटी पिल्लं ही पालखीत बसून गडावर आणली. त्यांचं पालन पोषण गडावरती केलं. मोठ्याचं कधी छोटं करता येतं का हो? नाही करता येत. पण छोट्याचं मोठं करता येतं हा जाणणारा आपला राजा होता. ही दूरदृष्टी आपल्या राजांची होती. हत्तीची छोटी छोटी पिल्लं गडावर आणली, त्यांचं पालन पोषण गडावर केलं, हत्तीनं मोठं गडावर केलं. म्हणजे हत्तींचा पुढं काय उपयोग होईल या आपल्या राजांची दूरदृष्टी होती. बघा आता याच राज्याभिषेकाचं वर्णन करतो. हाच तो नगरकणा. या नगरकणापर्यंत पूर्ण लाकडी छत होतं. आपण स्मशान दिवे कावदिवे पेटवण्यात आले होते. आणि या दरबारामध्ये याच ठिकाणी 6000 प्रजा बसली होती. 6000 प्रजेच्या डोक्यावर मानाचा फेटा, कपाळी चंद्रकोर, कमरेला भगवा शेळा असा आपल्या राजांचा गजबजलेला राज दरबार एकदा नजरेसमोर आणा. किती वैभवशाली असेल. आणि त्याच ठिकाणी आपल्या राजांचा 32 मणाचं सुवर्ण सिंहासन सजून ठेवला होता. डाव्या बाजूला अष्टप्रधान मंत्रिमंडळ बसलं होतं.
उजव्या बाजूला 6 राण्या बसल्या होत्या, आऊसाहेब बसल्या होत्या, राजाराम महाराज बसले होते, छत्रपती संभाजी महाराज बसले होते. कल्पना करा या दरबाराची काही वैभवता असेल. आणि आपले राजे पहाटे 5 वाजता उठतात, वस्त्रविधान करतात, कवड्यांच्या माळा करतात, जिरे टोप घालतात आणि गडदेवता शिरकाई मातेला वंदन करतात, जगदीश्वराच्या महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होतात आणि याच नगरखान्यामध्ये येतात. या नगरखान्यामध्ये येताच राजांची पहिली नजर पडते तिथे 32व्या सुरतजडी सिंहासनाकडे आणि दुसरी नजर पडते भरलेल्या दरबार आणि आपल्या आऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागतात. कारण शिवनेरीच्या काळामातीत खेळणारा बाळ माझा शिवबा आज त्या सिंहासनावर रूढ होणार आहे, छत्रपती होणार आहे. मातेचं अंतकरण किती भरून आलं होतं. हेच आमचे शिवबा लहान असताना मातीचं किल्ले बनवणारे आज 365 गडकोटांचे छत्रपती होणार आहेत. त्या मातेचं अंतकरण किती भरून आलं होतं. डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते आणि आपले राजे याच नगरखान्यातून त्या सुवर्ण सिंहासनाकडे चालू लागताच आपली 6000 प्रजा उभी राहते, डोक्यातला मानाचा फेटा काढते आणि वाकून आपल्या राजांना तिवार मानाचा मुजरा करते. राजा मुजरा स्वीकारतात. राजांचं अंतकरण भरून येतं. राजांचं अंतकरण भरून येण्याचं कारण होतं का ज्या जीवाभावाच्या लेकरांच्या जीवावर आज जो हिंदवी स्वराज्य साम्राज्य उभं केलं होता, एकही सरदार, एकही मावळा, एकही सवंगडी या सुवर्ण क्षणाला या दरबारामध्ये या सुवर्ण क्षणाला त्यांना दिसत नव्हता. या 6000 प्रजेमध्ये दरबारातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तो जीवाभावाचा मावळा, तो सरदार त्यांना दिसत नव्हता. तेव्हा राजांचं अंतकरण भरून आलं होतं. ज्या वीर सरदारांनी स्वतःची आहुती दिली, स्वतःचं रक्त सांडलं, रक्ताचं पाणी केलं, मग हे 32 मणाचा सुवर्ण सिंहासन घडला. आज हिंदवी स्वराज्य घडला. आज सुवर्ण क्षण बघायला मावळे या दरबारात त्यांना दिसत नव्हते. आज हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आज आम्ही ज्या वीरांच्या जीवावर पाहिलं होतं, आज ते स्वप्न साकार झालेलं आहे. पण आज सुवर्ण क्षण बघायला मावळेच या दरबारात त्यांना दिसत नव्हते. तेव्हा राजांचं अंतकरण भरून होतं. राजे हिंदवी स्वराज्याच्या लटलट्या पायने त्या पायऱ्या चढत बघून नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब त्या हिंदवी स्वराज्याच्या मी पहिली पारी चढतो. आज आम्हास आमचे मावळे आठवतात. त्या हिंदवी स्वराज्याच्या मी पहिली पारी चढतो. राज आधी लगीड त्या कोंढाण्याचं असं म्हणणार औषध आमचा ताना. आज या सुवर्ण क्षणाला या 6000 प्रजेमध्ये या दरबारातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आज आम्हाला आमचा आऊसाहेब ताना दिसत नाही. पोराचं लगीन होतं, आमंत्रण घेऊन या गडावर आले होते. या गडावर तेच घराचं वातावरण व्यवस्थित दिसत नव्हतं. कारण का तर आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोंढाणा केल्याची जरूरत होती आणि आपले राजे स्वतः स्वारीवरती जाणार होते. जसं ताना कळतं असताना काय म्हणतात, आम्ही असताना आमचं राजा जाणार, राजांकडे जातात, आमंत्रणाची तांदळ तशीच खाली टाकतात आणि आपल्या राजांना काय म्हणतात, राज आधी लगीड कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणार असं आमचा ताना. आज या सुवर्ण क्षणाला या दरबारामध्ये या 6000 प्रजामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये आज आम्हाला आमचा ताना आऊसाहेब दिसत नाही. हिंदवी स्वराज्याची दुसरी पारी चढतो. राजा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज असं म्हणणारे वीर आमचे बाजीप्रभू देशपांडे या सुवर्ण क्षणाला या दरबारात दिसत नाहीत. आऊसाहेब यमला सुद्धा सांगितलं होतं जोपर्यंत आमचे राजे विशाळगडावर पोहोचत नाही हा बाजीपणा सोडणार नाही. लढवणारे राजे होते, लढणारे मावळे होते, काय ती निष्ठा होती. इंचाचे वार पण बाजी लढत होते का तर आपले राजे त्या विशाळगडावर पोहोचत नाही हा बाजीपणा सोडणार नाही. असे वीर सरदार आणि आपले राजे विशाळगडावर पोहोचतात, तोफांचे आवाज होतात आणि बाजीपणा सोडतात. आज सुवर्ण क्षण बघायला या दरबारामध्ये या 6000 प्रजेमध्ये त्यांना त्यांचे बाजी दिसत नव्हते. तेव्हा राजांचं अंतकरण भरून आलं होतं. राजे म्हणतात हिंदवी स्वराज्याची तिसरी पारी चढतो तो आमचा शिवाकाशीत. राजा जन्मडीत जरी शिवाकाशीत आलो असेल तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? राजा ज्यावेळेला तुमचं कापड आमच्या अंगी लागलं तेव्हाचा शिवा मेला असं म्हणणारा शिवाकाशीत या सुवर्ण क्षणाला या 6000 प्रजेमध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये आज आम्हाला शिवाकाशीत आऊसाहेब आम्हाला दिसत नाही. विचार करा ना, आज आमच्याकडे 2 एकर जागा आली, आम्ही काय करतो नावाचा बोर्ड लावतो की नाही किंवा घराला स्वतःचं नाव देतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 365 गडकोट होते, हिंदवी स्वराज्याचे राजे होते. कुठल्या गडाला पाहिलं का राजांचं नाव, हिंदवी स्वराज्याला पाहिलं का राजांचं नाव नाही पाहायला मिळत. तर आपल्या राजाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होता स्वराज्य नावाचा. आता स्वराज्य म्हणजे तरी काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. मग स्वतःचं राज्य आहे, मग स्वतःलाच मरलं पाहिजे, स्वतःला जगणलं पाहिजे, स्वतःलाच मरलं पाहिजे. या उर्मी लोक लढायला मरायला तयार होती. कारण का तर माणसांसारखा राजा होता, राजांसारखी माणसं होती, निष्ठावंत लोक होती. हिंदवी स्वराज्य साम्राज्य आज उभं झालं होतं. बघा आज तुम्ही आम्ही किती जीवाचा मित्र असेल, आज आमच्यापैकी एखादा म्हटला आज आमच्यासाठी मरल का वाचकोन नाही मरणार. पण राजांसाठी राजांच्या काळात लोक हातावर लढायला मरायला तयार होती. कारण का तर माणसांसारखा राजा होता, राजांसारखी माणसं होती, निष्ठावंत लोक होती. हिंदवी स्वराज्य साम्राज्य आज उभं झालं होतं. बघा राजा म्हणतात त्या हिंदवी स्वराज्याच्या मी 4थी पायरी चढतो. आम्हाला आमचे आठवतात ते आमचे प्रतापराव गुजर, नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला आमचा प्रतापराव गुजर आऊसाहेब आमचा एकच शब्दाचा वाईट गेला होता की जोपर्यंत बैलोल खाना छत्तीसगडच मारत नाही ना तोपर्यंत आवाज तोंड नको नका. या वेड्यात मराठे वीर दौडले 7 का बरं म्हणतात
पुढे 10,000ची फौज हे किती गेले होते? 7च गेले होते बघा. त्यांचं निष्पात झालं होतं. त्यांची कन्या तुम्हाला माहिती असेल जानकी. आपल्या राजाने राजांसोबत जानकीचं विवाह लावून दिलं होतं. असे असंख्य वीर मावळ्यांचे राजे नाव घेत लटलट पाने त्या सिंहासनावर रूढ झाले. राजांवरती छत्र धरण्यात आलं आणि राजांच्या हातामध्ये एक विष्णूची मूर्ती देण्यात आली. कारण विष्णू अख्ख्या जगाचा पालन करता. जे काशून गागा भट्टाले होते त्यांनी 7 नद्यांचा 7 समुद्रांचा अभिषेक केला. मोरा पंत पिंगळ्याने 1000 मोळा उधळल्या. या दरबारात जी 6000 प्रजा बसली होती त्यातल्या एका व्यक्तीने ललकार दिलेली आहे, जोरात लाचला, फक्त सर्वांनी जय म्हणायचं आहे. फक्त शूज काढून घ्या. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज राजेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, हर हर महादेव. अशा प्रकारे आपल्या राजांचा शुभराज्याभिषेक या दरबारामध्ये पार पडला. या दरबारातलं अंतर पाहिलं तर 125 फुटाचं अंतर आहे. राजे सिंहासनावरून काय म्हटले, या कोपऱ्यातल्या व्यक्तीला आवाज जायचं, त्या कोपऱ्यातला व्यक्ती जरी कुजबुजला आपल्या राजांच्या कानाला पूर्णतः क्लिअर आवाज जायचं. आता दरबार कसा पाहायला मिळतोय? ओपन पाहायला मिळतंय. राजांच्या काळामध्ये कसं होतं? पूर्ण पॅकबंद बंदिस्त होतं. विचार करा, आजही इथून कागद जरी फाडला तरी तिथे तुम्हाला क्लिअर आवाज येतो. आज टाळी जरी वाजवली तरी टाळीचा आवाज येईल बघा. गर्दी आहे म्हणून याचा पूर्ण क्लिअर तुम्हाला टाळीचा आवाज पाहायला मिळतो बघा. म्हणजे मनात प्रश्न पडतो, इतिहासकारांची जाणकारांची मतं देखील मांडली जातात, तुमच्या देखील मनात प्रश्न पडतो, एवढा मोठा दरबार आहे, हा दगड इथे कसा काय राहिलेला आहे? आता इतिहासकारांची अशी मतं मांडली जातात, आपण जे काही टाळी वाजवतो, जे काही बोलतो, हे आवाज ह्या दगडा आदळून पुढे जात असेल असं त्यांची मतं मांडली जातात. दुसरं अजून एक कारण असं सांगितलं जातं, तुम्ही कुठल्याही कोरीवरती गेलात, एक लाचची हाईट म्हणून दगड ठेवण्यात येतो, तसं रायगडाची लाचची हाईट हा दगड ठेवण्यात आला असेल, किंवा रायगडाची जी समुद्र सपाटीपासून हाईट जी मोजली जाते त्या दगडापासून मोजली जाते, किंवा किल्ल्याचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलं असेल, अशी 3 कारणे जी सांगितली जातात बघा. रोपणे आलेल्या पायऱ्या, ह्या पायऱ्यांचं बांधकाम सगळं 2007चं बांधकाम आहे. जिथे जाळी ठेवलेली टाकी आहे, इथे पाणी पिण्याची टाकी, इथे जी 6000 प्रजा उपस्थित होती त्यांना पाणी पिण्यासाठी ती टाकी बनवली. जर भिंत देवा असती तर राजांना प्रजा दिसली असती का? नसती दिसली. राजांना प्रजा दिसली नसती, प्रजेला राजे दिसले नसते. भिंतीचं बांधकाम 1733ला पेशवे काळातलं आहे आणि वरचं प्लास्टर 2001ला गव्हर्नमेंटनी करण्यात आलेलं आहे बघा. मनामध्ये दुसरा एक प्रश्न पडतो, आपल्या राजांचा 32 मणाचा सुवर्ण सिंहासन नेला तरी कोणी? मनामध्ये प्रश्न पडतो. छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं 89 मध्ये. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी येसूबाईंनी 1 वर्ष राज्यकारभार रायगडावरून चालवला. त्यानंतर औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान, त्याचं नाव होतं इतिकर खान, त्याने रायगडाला 3 महिन्याचा वेढा मारला होता. वेढ्यामध्ये येसूबाईंनी त्यासोबत तह केला आणि तहामध्ये जो तो गडावरती आला. अक्षरशः राजांचं सोन्याचं सिंहासन गणाचे घाव घालून तोडून घेऊन गेला. जिथे जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आपण पाहायला जाणार आहोत, नंदीची मूर्ती आहे, तिचं कान आणि तोंड त्या जुल्फिकार खानाने तोडलेलं आहे. पण त्याच वेळेला आपले राजाराम महाराज ताराराणी हे जिंजीला निसटले होते. गडावरचा चोर मार्ग म्हणजे वाघ दरवाजा. वाघाचं काळीस, वाघाचं धाडस पाहिजे का? दरवाजाच्या खाली पाहिलं संपूर्ण दरी चालू होते, त्या दरी तुम्हाला दोर टाकायचा आहे आणि तिथून निसटून जायचं आहे. आपले राजाराम महाराज आणि ताराराणी तिथूनच जिंजीला निसटले होते बघा. आता सर्वांनी जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेऊन झालं, फोटो काढायचा आहे. पण फोटो काढत असताना कुणी राजांकडे पाठ करू नका. क्रॉसमध्ये उभे राहा आणि फोटो काढा. आणि आपल्या राजांसोबत सेल्फी कुणी घेऊ नका. आपली एवढी लायकी नाही की आपण आपल्या राजांसोबत सेल्फी घेऊ शकतो बघा. दर्शन घेऊन झालं की नगरखान्याची माहिती केली, आपण नगरखान्याच्या बाहेर जाऊया. बोला पुन्हा श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, ते पाहून या. शिवाजी महाराज की जय. आता बघा, आपण रायगड किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपण रायगड किल्ल्याच्या फ्रंट साईडला आलो. आज तो नगरकडा, याच्यावरती नगरे चौघडे वाजवले जायचे, किल्ल्यांचे द्वार ओपन व्हायचे. सायंकाळी नगरे चौघडे वाजवले जायचे, किल्ल्यांचे द्वार बंद व्हायचे. आता नगरकडा पाहिलं की सर्वांना गेटवे ऑफ इंडियाची आठवण आली असेल.
कारण गेटवे ऑफ इंडिया सारखा नगरखाना दिसतोय, तर नगरखान्यासारखा गेटवे ऑफ इंडिया दिसतोय, कारण इंग्रजगडावर आले, ह्याची प्रतिकृती चोरली, मॉडिफाय केलं, आपल्या इथं गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला बघा. तिथे तुम्हाला शिल्प दिसते का? हा त्याला शरब म्हणतात. शरब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या पायाखाली जे बलाढ्याचे हत्ती दिसत आहेत, मुघलशाही, बादशाही, कुतुबशाही, निजामशाही जे बलाढ्यशाही होत्या यांना आपल्या राजाने पायाखाली दडपून टाकण्यात आलेलं आहे, असं त्यातून संबोधण्यात आलेलं आहे. तिकडे पायाखाली एक आहे आणि शेपटी मागे एक आहे, त्यातून असं संबोधण्यात आलेलं आहे. यांच्यासारखी अशी कुठलीही बलाढ्यशाही उत्पन्न झाली, एक तर राजा पायाखाली दडपून टाकतील, नाही तर शेपटीने उडून तरी टाकतील. कुठल्याही गडकोटांवरती जा, आपल्या राजाने यातून संबोधलं जातं. आपल्या हिंदूंचं प्रतीक म्हणून कमळांचे फुल देखील तुम्हाला दरवाजावरती पाहायला मिळतात. राजांची घोडी कृष्ण एक घोडी होती, तिला पाणी पिण्यासाठी हा टब बनवण्यात आला होता. इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला इथे ध्वजारोहण होतं. 6 जूनला 1 मेला इथे भला मोठा भगवा ध्वज फडकवला जातो किंवा रायगडावर कोणताही करा मोठा भगवा ध्वज फडकवला जातो. रायगडावरचं वातावरण व्यवस्थित असेल तर रायगड किल्ल्यावर 8 किल्ले दिसतात. सोनगड, माणगड, मकरंगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, प्रतापगड, शिवतरगड, महाबळेश्वर. आता बघा सध्या धुक्यामध्ये डोंगर दिसते का? ते बघा, तो तोरणा किल्ला राजे 16व्या वर्षाचे असताना हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधलं, तो तोरणा. आणि तोरणाच्या समोरच एकदम धुक्यामध्ये डोंगर आता थोडंसं नॉर्मलचा दिसतोय बघा, एकदम नॉर्मल दिसतोय. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला. अशा आपल्याला 2 किल्ले तिथे पाहायला मिळतात. आपण राजांच्या शिवसमाधीकडे गेलो की या तोरणा किल्ल्याच्या समोर एक सुळका पाहायला मिळतो, तो म्हणजे लिंगाणा किल्ला, स्वराज्याची कैदी कोठडी. एक म्हणजे लिंगाणा, दुसरं म्हणजे सातारा म्हणजे वासोटा किल्ला. या 2 ठिकाणी आपले राजे कैदी ठेवायचे. आपण लिंगाणा पाहायला आपण पुढे जाणार आहोत. या पुढे छत्रपती श्री शिवाजी जय. आता बघा आपल्याला प्रथमतः समोर एक मोकळा माळ पाहायला मिळतोय का? या माळाला इतिहासामध्ये होळीचं माळ म्हणण्यात आलेला आहे. आता शिमगा म्हटलं की कोकणामध्ये खूप मोठा उत्सव असतो, गावागावात होळी पेटवली जाते. तसंच राजधानी रायगडवर देखील एक मानाची होळी पेटवली जायची. एकदा की होळी पेटवली की राजे स्वतः एक नारळ घेऊन यायचे आणि पेटवळीमध्ये नारळ टाकून द्यायचे आणि राजे म्हणायचे, जो कोणी बहादर त्या पेटवळीतून हाताने नारळ काढेल त्याला माझ्या हातातला सोन्याचा कडा, मानाचा घोडा, मानाचा फेटा हा मानाचा बक्षीस असेल. यामागे एक राजांची दूरदृष्टी होती. जो व्यक्ती अग्नीशी लढू शकतो, कोणत्याही शत्रूसोबत लढू शकत होता, लगेच त्याला सैन्यामध्ये भरती केलं जायचं. असं कोणाचं धाडस झालं नव्हतं. अवघे छत्रपती संभाजी महाराज 9 वर्षाचे असताना पेटवळीत हात घालून नारळ काढला होता. म्हणून म्हणतात ना, या वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची. कारण छत्रपती संभाजी महाराज हे 9 वर्षाचे असताना त्या पेटवळीत हात घालून नारळ काढला होता बघा. सर्वप्रथम रायगडावरती महाराजांची प्रतिमा आणली होती 1974. ती बघा, ते राजांच्या रसद्रीमध्ये बसवण्यासाठी. हे शिल्पकार आहेत गणेश पाटकर, सहस्त्रबुद्धे. शिल्पाशी घडलेले राजांच्या पायामध्ये जोडे बनवलेले आहेत. राजे कधी सिंहासनावर जोडे घालून बसायचे नाही, रयतेची गादी होती. याकरिता रासदीत न बसवता कुठे बसवलं? होळीच्या माळावरती बसविण्यात आलेली आहे बघा. वरचं छत्र 2 जून 2012ला वरचं छत्र बसविण्यात आलेलं आहे बघा. इथे मागे बॉक्सटाईप बांधकाम दिसतो, तो म्हणजे हत्तीखाना. छत्रपती शिवाजी महाराज 2 बलाढ्याचे हत्ती आणले होते. मी म्हटलो त्यांचे पालन पोषण कुठे करण्यात आलं? त्या हत्तीखान्यामध्ये करण्यात आलं होतं बघा. ही छोटी छोटी पिल्लं गडावर आणली, त्यांचं पालन पोषण हत्तीखान्यामध्ये करण्यात आलं. आता आपण बाजारपेठ पाहायला पुढे जाऊया. बाजारपेठवरती काही शिल्प आहे त्याची माहिती घ्यायला आपण पुढे जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ते दिसते का उद्ध्वस्त झालेलं बांधकाम ब्लॅक दगडाचं? ते बघा, ते दक्षिणेचं आपलं दारुकुडार. त्याच्या खाली पोटलाचं डोंगर आहे. पोटल्याच्या डोंगरावर इंग्रजांनी तोफा चढून तोच दारुकुडार उद्ध्वस्त करून टाकला. एवढा भीषण स्फोटक घडला. रायगड 11 दिवस जळत होता. त्या जळण्यामध्ये जेवढं लाकडी सागुणी बांधकाम होती 11 दिवसामध्ये जळून गेली. चालत ही बाजारपेठ. प्लीज प्लीज घाल प्लीज. थांबा एक मिनिट, त्यांचं होऊ द्या. ज्या ठिकाणी आलो ती बाजारपेठ. या बाजारपेठची 800 फूट अशी लांबी आहे आणि 40 फूट अशी रुंदी आहे. या लाईनला 22 आहेत, या लाईनला 22 दुकानं आहेत. टोटल किती? 44 दुकानं तुम्हाला पाहायला मिळतात. जर दुकानाची रचना पाहिली तर पुढे दुकान, मध्ये स्टोरूम, मागे राहण्याची व्यवस्था, म्हणजे आगे दुकान पीछे मकान, ही सिस्टम तुम्हाला पाहायला मिळते. पण जर का बाजारपेठची हाईट पाहिली तर तुम्हाला घोडेउडी पाहायला मिळते. असं का? कारण पहिले रुबाबदार लोक हे घोड्यावर बसून बाजार केला जायचा, म्हणून बाजारपेठची हाईट तुम्हाला कशी देण्यात आलेली आहे? घोडेउडी पाहायला मिळते बघा. आता ज्यांना पायी बाजार करायचा आहे त्यासाठी पायऱ्या सुद्धा आहेत, पण दुकानाच्या पायऱ्या दुकानाच्या आतून आहेत. आमच्यासारखं नाही. आमचं दुकान इथं असतं ना, आमचं दुकान आमच्या दुकानाची पायरी कुठं असती? इथे असते.
आहे का अतिक्रमण इथे तुम्हाला पाहायला मिळतंय? नाही ना. ज्याच्या ज्याच्या दुकानाच्या पायऱ्या दुकानाच्या आतूनच तुम्हाला पाहायला मिळतात बघा. आणि हीच बाजारपेठ आपल्या राजाने कॉन्ट्रॅक्ट बेसवरती चालवायला दिली होती. नागाप्पा शेट्टीने, कर्नाटकाचे होते. नागाप्पा शेट्टीने बाजारपेठ चालवायला दिली होती. पुरेपूर पार पाडल्यानंतर राजाकडे गेले की राजा आता बाजारपेठेवरती माझं नाव करा. येणाऱ्या बाजारकाराला कोण चुकलं पाहिजे? बाजारपेठ मी चालवतोय. राजे म्हणतात आपल्याकडे 365 गडकोट आपल्या स्वराज्यामध्ये आहेत. कुठल्या गडावर पाहिलं? कोण? शिवाजी शहाजी भोसले नाव नाही पाहिलं. मग तुमचं आम्ही नाव कसं लिहिणार? म्हणून नाराज करता एक असं नागाचं शिल्प काढून नागाप्पा शेट्टीने तिथे संबोधण्यात आलेलं आहे बघा. तिथे आपल्याला 7व्या दुकानावरती नागाचं शिल्प पाहायला मिळतं बघा. आता आपण इथून पुढे जाणार आहोत. महादेवाचं जगदीश्वराचं मंदिर पाहायला जाणार आहोत. जाता वेळेला आपल्याला प्रत्येक ठिकाणी ज्योतिवाडं पाहायला मिळतील. आता आपण काय पाहून आलो? बाल्य किल्ला पाहिला, VIP एरिया सगळा. मनात प्रश्न पडतो गडावची प्रजा कुठे राहायची? जाताना जेवढे आता ज्योतिवाडं दिसतील आपल्याला आज सगळा प्रेझेंटचं एरिया, प्रेझेंटची घर आपल्याला पाहायला मिळतात. ते पाहून झालं की जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आपण पाहायला पुढे जाणार आहोत. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ते नागाचं शिल्प आपल्याला समोर पाहायला मिळतं बघा, नागाप्पा शेट्टींचं. हां हां बोलतो मी त्यांना तर करूया मग सुरुवात. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. आता बघा आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत आपले राजे रोज पाठ की जगदीश्वराच्या महादेवाच्या मंदिरात नतमस्तक होण्याकरता यायचे. मंदिराच्या समोर जर का आपण पाहिलं तर नंदीची मूर्ती पाहायला मिळते. तिचं कान ऐन तोंड त्या जुल्फिकार खानाने तोडलेला आहे. मनामध्ये प्रश्न असा पडतो जर का मराठ्यांची ती वास्तू तुलनेत कसा ठेवला? मंदिर पाहिलं तर त्याचे आकार पाहिलं तर मस्जिदसारखा पाहायला मिळतंय. मोगलांची फसगत व्हावी, मोगलास असं वाटावं की आपलेच मंदिर आहेत, त्याला नतमस्तक होऊन जावं, त्याला तोडफोड न करू दे यासाठी रचना अशी बनलेली आहे. बाहेरून पाहिलं तर मस्जिद, आतमध्ये पाहिलं तर शिवपिंड जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं बघा. ज्यावेळेला तुम्ही सर्वजण आतमध्ये दर्शन घ्यायला जाल तेव्हा प्रत्येकाला तुम्हाला झुकूनच जावं लागेल कारण दरवाजे खूप छोटे पाहायला मिळतात. जर का महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठ्यांचे कुठलेही मंदिर पाहायला गेलात तर दरवाजे तुम्हाला साईज खूप मोठी मोठी पाहायला मिळते. पण जगदीश्वर छोटे बांधण्याचं कारण काय? बांधण्याचं कारण होतं कारण त्या काळचे मुघल सरदार अंगाने आणि धिप्पाड असायचे. जर का आपल्या गडदेवताला तोडण्याकरिता आतमध्ये प्रवेश करण्यास गेले, गडदेवताला झुकून जावे यासाठी प्रवेशद्वार छोटे बांधण्यात आलेले आहेत बघा. याच ठिकाणी उत्तराखंड कविभूषण आले होते. अशा ठिकाणी म्हणजे राजाने विचारलं की मागा हिरोजी मागा काय हवंय ते मागा, आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहोत. कारण का हा रायगड बांधताना जो पैसा दिला होता पैसा पूर्णतः कमी पडला होता. पुन्हा पैसा मागितला नाही. स्वतःचं घरदार सोनं आणि इस्टेक विकली, त्यातून जो पैसा आला तो घेऊन गडावर आले. एक छोटंसं झोपडा बांधलं, झोपड्यामध्ये राहून 14 वर्षामध्ये हा रायगड उभा केला. राजांनी जेव्हा राजे म्हणतात हिरोजी म्हणतात जेव्हा राजा आमचा बक्षीस माहिती वेळेल तेव्हा ते तुमच्याकडे आम्ही नक्कीच मागून घेऊ. राजाभिषेक पार पडला. राजे नेहमीप्रमाणे जगदीश्वराच्या मंदिराकडे नतमस्तक होण्याकरिता राजांची मिरवणूक हत्तीच्या अंबरातून आली होती. जेव्हा राजे मंदिराकडे येतात हिरोजी म्हणतात राजा आता थांबा. अहो राजा आता थांबा, आता माझा बक्षीस माहिती वेळ आलेली आहे. राजे म्हणतात मागा हिरोजी मागा, संकोच करू नका, या जगदीश्वराच्या साक्षीने मागा, जे काय हवंय ते मागा, आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहोत. ते म्हणतात राजा या 14 वर्षात आम्ही रायगड किल्ला कोरला, मात्र मी खरा एक दगड लावायचा बाकी आहे. राजे म्हणतात कुठे दगड आणा, पुढे पुढे आणतात त्याचं वस्त्र बाजूला करतात. एक मजकूर लिहिलेला असतो सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मग राजांना कोण चुकता हिरोजींना नावाची पाठी पाहिजे. ते काय म्हणतात अहो हिरोजी तुमच्या नावाची पाठी येते का? अहो जर का तुम्हाला नावाची पाठी जर कोरायची असेल तर किल्ल्याच्या मोठमोठ्या बुरुजांवरती कोरा. अहो हिरोजी तुमच्या नावाची पाठी जर कोरायची असेल तर किल्ल्याच्या मुख्य द्वारवरती कोरा. तुमच्या नावाची पाठी जर कोरायची असेल तर किल्ल्याच्या नगारखान्यावरती कोरा. ते म्हणतात नाही राजा. अहो राजा ज्या वेळेला तुम्ही रायगडावर असाल त्या वेळेला या जगदीश्वराच्या महादेवाच्या मंदिरात नतमस्तकाला याल आणि त्या वेळेला तुमचा उजवा पाऊल पायरीवरती पडेल आणि पायाची धूळ या आमच्या नतमस्तक लागेल यासाठी अनुमती द्या पायरी लावण्यासाठी. अहो राजांचं अंतःकरण भरून आलं. राजाने मिठी मारली आणि राजे काय म्हणतात अहो वा हिरोजी वा, आज तुमच्याच सारखी पोरं आज आम्हाला लाभली, माझी नवी स्वराज्य साम्राज्य उभं झालं बघा. कारण ज्याने शहाजहानचा ताजमहाल बांधला त्यांचे हात कलम केले, व ज्याने मराठ्यांची राजधानी रायगड बांधला त्यांच्या अशा ठिकाणी नावाची पाठी देण्यात आली ज्या ठिकाणी राजांचा उजवा पाऊल पडेल आणि पायाची धूळ ही आपल्या नतमस्तक लागेल. कारण माणसांसारखा राजा होता, राजांसारखी माणसं होती, निष्ठावंत लोक होती, माझी नवी स्वराज्य साम्राज्य आज उभं झालं होतं बघा. आता इथे
फायनली आमचं जगदेश्वराचं मंदिराचं दर्शन झालेलं आहे रायगडावर. महाराजांच्या समाधीचं पण दर्शन झालेलं आहे. आज आम्ही बघितलं आहे राज्याभिषेकची जागा बघितली आहे आपण. महाराजांचा महल बघितलं आपण. राणींचं महल, धान्याचे कोठार, दिवाणी, हिरकणीचं बुरुज, परत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल. महामंडळ तो दिवाणी त्याला बोलतात. हां, दिवाणखाना. म्हणजे महाराजांचे जेवढे हे होते ना गड किल्ले, त्यांचा जो कारभार चालायचा तो तिथून चालायचा. म्हणजे जस्ट एक्झाम्पल आपल्या आत्ताच्या टायमाचं मंत्रालय आपलं मंत्रालयातून सगळं दिल्लीचं मंत्रालय तसा कारभार चालतो, तसा पहिला इथून कारभार चालता मोठं होता. आता आपल्याला जायचं आहे टकमक. शेवटचं राहिलं आहे टकमक आणि नंतर मग रोपवे, कारण की खूप उशीर झालेला आहे आणि आपण रोपवेने खाली जाणार. 4 मिनिटात पोहोचणार. वेटिंग आहे, वेट करू, कारण की श्रावणी माझी खूप दमलेली आहे. सिरियसली आमचा ब्रेकफास्ट पण काय झालेलं नाही आहे, काहीच खाल्लं नाही आम्ही. पार्लेजी, पाणी, बस. आता आपण जाऊया टकमक टोकाकडे. टकमक टोकाजवळ आपण पोचलो आहे ऑलमोस्ट. तेव्हा तुम्हाला दिसेल क्लिअर. हे आहे टकमक टोक. आता टकमक टोल बघितलं आहे तुम्ही. मी खालपर्यंत गेलो नाही, ऑलरेडी खूप लेट पण झालं आहे आणि खूप ऊन आहे. तर आता आपण जायचं रोपवे. श्रावणी आली नाही, खूप दमली आहे ती, खाली वाट बघते. तिच्याबरोबर पुढे जाऊया आपण. चला, कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. हा, गड पूर्ण बघून झालेला आहे. तर आता आम्ही रोपवेने जायचा विचार केला होता, पण आम्ही रोपवेने जायचा विचार कॅन्सल केला आहे. ते वेटिंग आहे खूप 1 तासाची. तेवढ्यात आपण गड उतरून जाऊ. आणि आपली गाडी पण नाणे दरवाजे इथे पार्क केलेली आहे. आणि रोपवेने खाली गेल्यानंतर पण आपल्याला 1 किलोमीटर वॉक करायचा आहे. त्याच्यामुळे त्यापेक्षा इथून उतरून गेलेलंच बरं आहे. आता आम्ही हा गड उतरतोय. श्रावणी, हे श्रावणी, कसं वाटलं तुला? कसा एक्सपिरियन्स तुझा? एक नंबर. आता नेक्स्ट आपलं टार्गेट काय असेल? जंजिरा जाऊया. अलिबाग. मी एक काम करू, उद्या सुट्टी घेतलीस? हो. अलिबागला जाऊ, जंजिरा करू. नाही, मस्करी आठवड्याला गेलो ना घरचे. ठीक आहे, चल, नो प्रॉब्लेम. जेव्हा पण अलिबागला जाऊ तेव्हा जंजिरा. ठीक आहे, जेव्हा पण अलिबागला जाऊ तेव्हा आपण जंजिरा करूया. स्पेशली जंजिरासाठी अलिबागला नका घेऊन. कसं वाटलं तुला? वाटलं तू चढशील? नाही वाटलेलं. जेव्हा मला काल शुभम बोलला ना रात्री जेवताना 2000 पायऱ्या, तिथेच माझी झोप उडाली. त्याच्यामुळेच मला झोप नाही लागली. तुला वाटलं तू एवढा पायऱ्या पूर्ण करशील? नाही, म्हणून तर रात्रभर झोप नाही झाली माझी पायऱ्या चक्कर मध्ये. अच्छा, मग आता केल्या ना, आता झोपशील व्यवस्थित. गाड बाईकवर बसणार आणि झोपणार. आरामात उतर. मध्ये पायऱ्या वेगळ्या. इथून गेलेलो हा, कुठून? हत्ती तलाव आहे, इथून आलो आपण. गेलो पण ना की वरती? नाही, इथून नाही गेलो, इथून आलो आपण.
अक्षय असतात आता काय खाली उतरी आता बस झालं. काय श्रावणी मॅडमची हवा झालेली आहे तंग आहे ना. शिवशी लेस निघते घडी घडी. आता फक्त 15 ते 20 मिनिटाचं अंतर बाकी आहे. काय ग नाही जास्त. हा जास्त का हळूहळू उतर. अजून अर्धा तास लागेल आपल्याला आणि खाली गेल्यानंतर व्हिडिओ एंड करूया. फायनली मागे दिसेल बघा तुम्हाला. फायनली आपण सुरुवात केली होती तिथेच आपण रिटर्न आलेलो आहे. रोपवेचं आम्ही वे नाही घेतला कारण का वेटिंग 1 ते 1.5 तास होती. तेवढ्या वेळात आम्ही उतरलो. मे बी 1 वाजता सुरू केलं ना आपण उतरायला. हो 1.5 तास सेम वे 1.5 तास लागला. सेम वेने आलो खाली. तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सबस्क्राईब करा चॅनलला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. खूप मोठा व्हिडिओ आहे. आता किती ब्लॉग मध्ये होतोय मला माहिती नाहीये. पार्ट 2 मध्ये आम्ही करू. 2 पार्ट मध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्यात येऊ. व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते बाबा. खूप मेहनत लागते शूट करणं आणि ते चढून जाणं. तुम्हाला फक्त घर बसल्या मोबाईल मध्ये बघायचं शूट करायचं काय या आणि एक्सपिरियन्स घ्या. हो एकदा तरी व्हिडिओ बघा न एक्सपिरियन्स घ्या. व्हिडिओ पण बघा ना एक्सपिरियन्स पण घ्या. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मराठी माणसाने एकदा तरी रायगडची माती लावावी. बाय. चला बाय.